नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण शेतामध्ये आलेलो आहे सकाळी सकाळी. तर आपल्याला मित्रांनो घासाला पाणी भरायचं आहे. म्हणजे आपण एवढं फिरून आलो आहे आणि लगेच आपल्या मागं काम लागतं, त्यामुळे आपण आलेलो आहे आता घासाला पाणी भरायला. तर 2-3 दिवसांनी घासाला पाणी काही भरलं नव्हतं, त्यामुळे आपण आलेलो आहे आता. आणि आता आपण मोटर चालू करून दिलेली आहे. आणि मित्रांनो, आपण तिकडं होतं तर पप्पांनी पूर्ण बगीच्यामध्ये रोटा आणला होता. हे बघा, पूर्ण रोटा आणलेला आहे बगीच्यामध्ये. पूर्ण गवत कमी झालेलं आहे. आणि मित्रांनो, आपण तिकडं त्या टायमाला आपल्या एरीचं पण काम चालू होतं. आपण आता इकडं पाणी भरणं झाल्यानंतर एरीवर पण जाऊया, किती काम झालंय ते बघूया. फरमी बांधायचं काम चालू होतं, जाऊया आपण थोड्या वेळात तिकडं. तर मित्रांनो, आपलं आता घासात पाणी भरायचं झालेलं आहे, फक्त एक आरी बाकी आहे, तेवढी भरून आपण जाणार मित्रांनो एरीकडे. आणि मित्रांनो, आपले गणेश सर येते आपल्या शेतामध्ये आता. तर त्यांचा कॉल आला होता मला की कुठं आहे, तर मी म्हणलो शेतामध्ये. तर ते येणार आहे आता शेतात, ते मी पण येतो शेतामध्ये. तर आपण जाऊया मित्रांनो आता एरीकडे. आता माझं पाणी भरायचं झालेलं आहे, तर आता ते येत आहे. ते आल्यानंतर आपण एरीकडे जाऊ. तर मित्रांनो, आता गणूदादा आलेले आहेत, ते आता रस्त्यावर थांबलेले आहेत. आपण आता जाणार मित्रांनो एरीकडे. आपण आता पूर्ण पाणी भरून घेतलेलं आहे आणि आता झालेलं आहे मित्रांनो बगीच्याला पाणी लावून पूर्ण. तर बगीच्याला पाणी लावलं आहे आपण आत्ता. आणि आपली जी मोटर आहे ती आपण चेंज केलेली आहे. आणि अरे यार, ते बघा मित्रांनो, त्या तिथं आता नळी निघलेली आहेत. आपल्याला ते नळी लावायला लागणार आहे. खूप प्रेशर आणि तिथे नवीन मोटर बसवलेली, तर आपण आता ती नळी पॅक करून देऊ तेवढी. तर मित्रांनो, आपण आलो होतो आता शेतामध्ये, विहिरीच काम चालू आहे आपल्या. तर आपण यांना डबा आणून दिलेला आहेत. त्यांचं काम झालेलं आहे, ते जेवण करणार आहे. आपल्या एरियाचं काम आता 3 फरमे झालेले आहेत पूर्ण. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहे आता शेतामध्ये नळ्या जमा करायला. पण आम्ही आंबा बघायला आलेलो इकडं. आंबा भेटलेला आहे मम्मीला. आणि त्या आंबानीच तर हिरा झालेला आहे, त्याला आंबे कमी याला आहे बऱ्यापैकी. आंबा खायला आलेलो आहे आपण आता. अरे आणि इकडे नाही का पारडे शहरा नाही त्याला अरे आंबा कुठे आहे, तू मारू कुठं लागला? त्यो बारीक आहे त्या वरचा. हा त्यो त्यो अर त्याला लागला होता. पलटा काय? अरे पलीकडून नाही काढत आहे, वर जाऊ काय? कुठे गेल ते आंबा आता? मा मित्रांनो, आपण शेतामध्ये आलो होतो नया जमा करण्यासाठी, पण आपल्याला आता जायचंय मित्रांनो शेगावला. झालं का? झालं. असं असं मित्रांनो, काय करतो म्हणजे मला जेव्हा ब्लॉग काढायचा असतो तेव्हा ते उदरची की इधर काय करतो. तर मित्रांनो, आपल्याला नया जमा करायच्या होत्या, पण आता आपल्याला जायचं आहे मित्रांनो शेगावला. तर आपल्याला गणेश सर सोबत जायचं आहे, फिरायला जायचं आहे, दर्शन करायला जायचं आहे आपल्याला. पण आपल्याला आता कसं आहे माहिती आहे का, आता नया जमा करायला दोन दुसरंच काम लागलेलं आहे. तर आता मित्रांनो, आपण घरी जाणार आहे, लगेच बॅकपॅक करणार आहे. म्हणजे आपल्याला न्याय टायमाला सांगितलेलं आहे आपण आज जाऊया. तर मित्रांनो, आपण आता शेगावला जाण्यासाठी निघालो आहेत. आता आपलीच गाडी न्यायची होती आपल्याला. आता आपण निघणार लगेच. गणूदादा पण येते आपल्यासोबत. आता गणूदादाच्या घरी जायचं आपल्याला त्यांना घ्यायला. तर लगेच निघू आहे. हे बघा आपली गाडी आहे जाण्यासाठी आहे. येऊ पण आलेलं आहे. काय नाव तुझं? देवांश. हा, देवांश पण येणार आपल्यासोबत. आज जाऊया आपण.
तर मित्रांनो आपण आलो आहे आता शेगावला आणि आपण गाडी पार्किंगमध्ये पार्क केली होती आणि आपण गेलो होतो मित्रांनो भक्तिनिवास बघायला. पण इथं काय झालं आहे माहिती आहे का, फुल झालेलं आहे. तर आपल्याला आता दुसऱ्या भक्तनिवासला जायचं आहे. आपली गाडी तिकडं पार्क आहे आता पार्किंगमध्ये, आपण जाऊया आता तिकडं. आपण आत्ता पोहोचलेलो आहे, आपल्याला 8 वाजले मित्रांनो पोचायला. तर आपली गाडी जी आहे ती पुढल्या पार्किंगमध्ये उभा आहे. आपण आता जाऊया मित्रांनो तिकडं. आता गणूदादा पण येते, हे पाठीमाग गणूदादा. आता जाऊया. हे बाहेर लोक एवढे ते पडेल का रुमाने पाहतो मी.